नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025साठी अत्यंत महत्त्वाची अपडेट म्हणजे बिंदू नामावलीची माहिती मागवली आहे. मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता. महानगरपालिकेला ही नोटीस गेलेली आहे, जिल्हा परिषदला ही नोटीस गेलेली आहे आणि खाजगी शैक्षणिक संस्था म्हणजे प्रायव्हेट संस्थांना पण ही नोटीस गेलेली आहे. मित्रांनो, की आपापल्या संस्थेची काय करायची आहे, बिंदू नामावलीबाबत माहिती पवित्र पोर्टलवर अपलोड करायची आहे. मित्रांनो बघा, मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टेट 2025 हे मे ते जूनमध्ये घेण्यात आलेली होती. त्याचा निकाल त्यांनी 18 तारखेला काय केलं होतं, 2025ला प्रसिद्ध केलं होतं. मित्रांनो, यामध्ये ही परीक्षा मुलाखतीशिवाय म्हणजे विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू दोन्हीसाठी घेण्यात आलेली आहे. मित्रांनो, बरोबर आहे. तर ही टेट 2025 नुसार काय होत आहे, पदभरती होत आहे. कोणत्या संच मान्यतेनुसार? 2024 ते 25 या संच मान्यतेनुसार आपल्याला काय करायचे आहे, शिक्षक भरती करून घ्यायची आहे. या भरतीसाठी किती शिक्षक हे कार्यरत आहे किंवा उमेदवार कार्यरत आहे आणि किती रिक्त पदे राहिलेली आहे. म्हणजे बघा, 2025-22ची जी भरती झाली म्हणजे आपण टप्पा 2 साठी म्हणू शकतो इथे, बरोबर आहे. टप्पा 2 मध्ये भरपूर जागा काय झालेल्या होत्या मित्रांनो, रिक्त राहिलेल्या होत्या 2022 मध्ये. मग त्यांची अपडेट अजूनपर्यंत पवित्र पोर्टलवर झालेली नाही आहे. म्हणून आता काय सांगितलेलं आहे की 27/2/2024 नंतर काय करायचं आहे, बिंदू नामावली पुन्हा तपासली तर पुन्हा बिंदू नामावली तपासणे आवश्यक नाही आहे, बरोबर आहे. जर 27/2/2024ला जर संस्थेने आपली बिंदू नामावली चेक केली असेल तर त्यानंतर करण्याची गरज नाही आहे. इथे आदिवासी जे जिल्हे आहेत ते काय केलेले आहे, इन्क्लूड केलेले आहे. मित्रांनो, बरोबर आहे. आणि कोणत्या शासन निर्णयानुसार? तर ह्या 27/7/2025 निर्गमित झालेल्या आदेशानुसार आपल्याला हे जे जिल्हे आहेत ते इन्क्लूड करायचे आहे. आणि ह्या जिल्ह्याला पण काय करायचे आहे, एवढ्या जिल्ह्याला नाशिक, धुळे, नंदुरबार, पालघर, यवतमाळ, रायगड, गडचिरोली आणि चंद्रपूर यांना पण काय करायचे आहे, आपली बिंदू नामावली काय करायची, तपासून घ्यायची आहे. मित्रांनो, बरोबर आहे. आणि या बिंदू नामावलीत जर काही तक्रारी असतील मित्रांनो, तक्रारी म्हणजे जर कोणत्या प्रवर्गातील किंवा कास्टची जागा भरली गेलेली नसेल, ती रिक्त राहिलेली असेल किंवा त्याबाबत काही तक्रार असेल तर ती पण काय करायची आहे, संस्थांना दूर करायची आहे. मित्रांनो, जेणेकरून कास्टचे जे उमेदवार आहे, जसं की आता मराठा ह्या कास्टला 2 प्रवर्गामध्ये डिवाईड केलेला आहे आणि त्यांना पण काय दिलेलं आहे, अनुदान मिळालेलं आहे. तर मग ते जे हे मराठा कास्ट आहे हे पण त्यांना काय करायचे, इन्क्लूड करून घ्यायचे आहे. म्हणजे त्यांची कोणतीही तक्रार नसली पाहिजे. जसं टप्पा 2 मध्ये काय झालं, 2022च्या टप्पा 2 मध्ये यांना इन्क्लूड EWS वाल्यांना इन्क्लूड केलं गेलं नव्हतं. मित्रांनो, त्यामुळे भरपूर तक्रारी आल्या होत्या. अशा तक्रारी येऊ नये म्हणून आपल्याला काय करायचे आहे, पुन्हा बिंदू नामावली तपासून घ्यायची आहे. यानुसार नवीन प्रवर्ग जे निर्माण झालेले आहे त्यांना जे कन्सेशन मिळालेले आहे ते पण यांना ॲड करून काय करायचं आहे, आपले संस्थेची बिंदू नामावली तपासून घ्यायची आहे आणि ती पवित्र पोर्टलवर काय करायची आहे, अपडेट करायची आहे. मित्रांनो, महत्त्वाची बाब म्हणजे खाजगी शाळा म्हणजे प्रायव्हेट शाळांना पण काय करायचं आहे मित्रांनो, इथे चान्स गेलेला आहे की पवित्र पोर्टल थ्रू तुम्ही काय करू शकता, शिक्षक भरती करू शकता आणि त्यांची पण संस्थेची काय करायची आहे, तपासणी करून ते पण पवित्र पोर्टलवर माहिती द्यायची आहे. मित्रांनो, हे उपसंचालक किंवा शिक्षण अधिकाऱ्यांनी प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावर काय करायचे आहे, बिंदू नामावली पुन्हा तपासून घ्यायची आहे आणि पवित्र पोर्टलवरील कारवाईसाठी यापूर्वी दिलेल्या सूचनेनुसार स्थापन केलेले विशेष कक्षाकडून काय करायचे आहे, कारवाई करून घ्यायची आहे. मित्रांनो, चेक करून घ्यायची आहे. आणि जेवढे पण कर्मचारी आहे
यांची पण तुम्ही मदत घेऊ शकता. नवनियुक्त जे शिक्षक आहेत त्यांची पण मदत संस्था घेऊ शकता हे प्रोसेस करण्यात, बरोबर आहे. तर बघा, पवित्र पोर्टलवर रिक्त पदांच्या जाहिराती देण्यासाठी किंवा देण्याची सुविधा दिल्यानंतर, बरोबर आहे, बिंदू नामावली न तपासण्याची करणे संयुक्तिक होणार नाही. त्यानंतर तुम्ही नाही चेक करू शकत. त्याच्या आधीच तुम्हाला काय करायचे, बिंदू नामावली तपासायची आहे आधी आणि पवित्र पोर्टलवर काय करायचे आहे, अपलोड करायचे आहे. ठीक आहे. आणि बघा, यामध्ये ही प्रोसेस झाल्याच्या नंतर मित्रांनो पवित्र पोर्टलवर माहिती होईल की किती जागा रिक्त आहे, कोणत्या कास्टसाठी किती जागा रिक्त आहे. आणि त्यानंतरच मित्रांनो पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन 2025साठी विदाऊट इंटरव्ह्यूसाठी चालू होणार आहे. विदाऊट विथ दोन्ही पण चालू होणार आहे मित्रांनो. म्हणजे ही एक गुड न्यूजच आहे आपल्यासाठी की बिंदू नामावली झाल्याच्या नंतर एक 8 दिवस लागेल. 17 तारखेचा हा परिपत्रक आहे मित्रांनो, बरोबर आहे. तर एक 8 ते 15 दिवस याला लागतील मित्रांनो बिंदू नामावली चेक करून अपलोड करण्यासाठी. आणि त्यानंतर लगेच काय होणार आहे, रजिस्ट्रेशन चालू होणार आहे मित्रांनो. मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की नोव्हेंबरमध्ये भरती होणार आहे मित्रांनो. आणि तसंच होईल, नोव्हेंबरमध्ये रजिस्ट्रेशन चालू होईल. फर्स्ट वीकमध्ये होऊ शकतो रजिस्ट्रेशन स्टार्ट. आणि अगदी नोव्हेंबरपासून काय होईल, भरती चालू होईल मित्रांनो. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून दुसऱ्याची पण मदत होईल. धन्यवाद मित्रांनो.